श्री स्वामी समर्थ मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांची 148वी पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 रोजी आहे. त्यामुळे या दिवशी काय सेवा करायची, काय पठण करायचं, काय भक्ती करायची, भक्तिभावपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानुसार स्वामींची सेवा करा. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांची पुण्यतिथी हा अत्यंत पवित्र आणि भक्तासाठी विशेष दिवस असतो. या दिवशी श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण केल्यास मनशांती, समाधान आणि कृपादृष्टी मिळते. तर या दिवशी काय काय करायचं आहे क्रमशः आपण पाहणार आहोत. पहाटे लवकर उठून स्नान व स्वच्छता करायची आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून घर आणि पूजास्थान स्वच्छ ठेवावे. मन शुद्ध ठेवून दिवसाची सुरुवात करावी. त्यानंतर स्वामींची पूजा व आरती, स्वामी समर्थांचा फोटो, मूर्तीसमोर दीप अगरबत्त लावा. फूल हार अर्पण करा. नारळ, फळे किंवा साखर प्रसाद ठेवा. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आरती म्हणा. त्यानंतर बघा, जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती खूप प्रभावशाली मानली जाते. ही आरती तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जी योग्य वाटेल ती आरती तुम्ही करू शकताय. त्यानंतर बघा, आता स्वामी चरित्राचं वाचन करायचं आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ चरित्र किंवा त्यांच्या लीलांचे वाचन करणे अत्यंत पुण्यकारक असते. यामुळे श्रद्धा वाढते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. त्यानंतर बघा, नामस्मरण व जप. ओम श्री स्वामी समर्थ हा जप किमान 108 वेळा करा. शक्य असल्यास दिवसभर मनातल्या मनात जप सुरू ठेवा. नामस्मरणाने मन स्थिर होते आणि संकटे दूर होतात. तसेच या दिवशी अन्नदान व सेवा सुद्धा करू शकता तुम्ही. गरीब गरजू लोकांना अन्नदान करा. पक्ष्यांना धान्य टाका. गायीला चारा द्या. ही सुद्धा सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. तसेच मंदिर दर्शन व भजन सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजेच बघा, जवळच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घ्या. भजन कीर्तन, नामस्मरण कीर्तन याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. व्रत व साधना. काही भक्त या दिवशी उपवास करतात. साधेपणा, संयम आणि सत्कर्म यावर भर द्या. त्यानंतर मनोभावे प्रार्थना. बघा, आपल्या इच्छा अडचणी स्वामींना सांगून प्रार्थना करा. स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा, माझे सर्व संकट दूर करा, अशी प्रार्थना तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी केलेली भक्ती, सेवा आणि जप यामुळे काय होतं तर मानसिक शांती मिळते, अडचणी कमी होतात, घरात सुख समृद्धी वाढते, स्वामींची कृपादृष्टी लाभते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा मंत्र आहे. त्यामुळे स्वामी कधीच आपल्याला वाऱ्यावर सोडत नाहीत, आपल्या नेहमी पाठीशी राहतात. हा दिवस पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने साजरा करा. स्वामींची कृपा नक्कीच लाभेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.